नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी आपल्याला भेटायला नाही. कसे आहात आपण? नक्कीच तुम्ही उत्तम असणार. कारण मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे, की मला चांगलं बनायचं आहे. मला एक यशस्वी व्यक्तिमत्व बनायचं आहे आणि यशस्वी उद्योजक बनायचं आहे. अर्थात तुम्ही स्टार्टअप करत असाल, अर्थात तुम्ही जो काही व्यवसाय आहे तो आत्ता करत असाल आणि तुम्ही बरेच 20 एक वर्ष झाली, 25 एक वर्ष झाली किंवा 10 वर्ष झाली तुम्ही व्यवसाय करताय. पण अनेक वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अडचणींना काही सामोरं जात आहात का? या सगळ्यांचा विचार केल्यानंतर एक रिसर्च बेसमधून एक गोष्ट आम्हाला ती खऱ्या अर्थानं समजली आणि ती अशी आहे, की प्रत्येक व्यक्ती ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा जो औरा असतो, त्याचा जो व्यक्तिमत्वाचा प्रभाव असतो, हा सातत्याने टिकण्यासाठी तो तसे प्रयत्न करत नाही. किंबहुना त्याचं ते तेज थोडंसं वेगळ्या पद्धतीने व्हेरिएशन्समध्ये येतं आणि म्हणूनच त्याची सकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी होते. तर ती कमी कशी नाही व्हायला पाहिजे आणि ती कशी मेंटेन व्हायला पाहिजे, या संबंधानं आभा मंडळ जे तुमचं आहे ते उत्तम पद्धतीनं राखण्यासाठी आजचा हा विचार मित्रांनो. आणि तो विचार आहे अंडरस्टँडिंग. हो मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला आणि मला समज असलं पाहिजे. काय समज आहे? समज ही त्या ग्राहकांची असली पाहिजे. समज त्यांच्या समस्यांची असली पाहिजे. व्यवसायामध्ये अनेकदा लोक उत्पादने, नफा आणि कामगिरीवरती लक्ष केंद्रित करत असतात. अर्थात ते करायला पण पाहिजे, नाही असं नाही. पण सर्वात यशाची जर काही गोष्ट असेल आणि ते सत्य एकच आहे मित्रांनो, प्रत्येक उद्योजकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की लोक उत्पादने खरेदी नाहीत करत. लोक उत्पादने खरेदी करत नाहीयेत. मग त्यांच्या समस्यांचे समाधान खरेदी करत असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांच्या समस्यांचे समाधान खरेदी करत असतात. मग काय मित्रांनो, आहे का तुमच्याकडे त्यांच्या समस्याचे समाधान? अर्थात व्हॅल्यू ॲडिशन, दे रिक्वायरमेंट, आर यू गोइंग टू फुलफिल दॅट? आणि तसं असेल, अगदी मित्रांनो, अर्थपूर्ण उपाय तुम्ही निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही लोकांना समजून घेतला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लोकांना समजून घेता, तिथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला सहज समजतात. समजणं म्हणजे फक्त ऐकणं नाही हा. नाही तर तुम्ही म्हणाल, हा मी ऐकतो ना, तसं नाही मित्रांनो. समज म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन लोकांच्या गरजा, चिंता, अपेक्षा आणि आकांक्षा ओळखण्याची क्षमता उद्योजकाकडे असली पाहिजे. तुम्ही म्हणाल याचा काय संबंध? अरे मित्रांनो, इथे तर करा व्यवसाय. आज महान नेते किंवा जे मोठे व्यावसायिक बनतात ते का बनतात? कारण ते समस्यांना समजून घेतात. म्हणूनच रतन टाटांनी नॅनो ही कार तयार केली, कारण स्कूटरवर जाणाऱ्या दाम्पत्याला पाहिलं, त्यांच्या मुलांना पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात आलं की नाही, छोटी कार मी तयार केली पाहिजे. कारण त्यांनी समस्या जाणून घेतली आणि म्हणून ते टाटा आहेत ना. मग आपल्यालाही तो विचार आपण प्राप्त करू शकतो ना, जर आपण त्या समस्याकडे आपली समस्या म्हणून पाहिली तर. म्हणून ग्राहकांना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच महान उद्योजक महान असतात मित्रांनो, आणि ते आपल्यासाठी एक आदर्श पण असतात. आपल्या बाजारपेठेला समजून घेणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जे काही विकत आहात, जे जे काही तुम्ही जे प्रॉडक्ट्स विकत आहात, ती तुमची बाजारपेठ तुम्हाला कळली पाहिजे. बऱ्याच लोकांना त्यांची बाजारपेठच कळत नाही आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीने ते काय करत असतात, कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांच्या त्या व्यवसायाला तेवढी गती प्राप्त होत नाही. म्हणून ज्या मोठ्या संस्था आहेत किंवा ज्या मोठे कारखाने आहेत किंवा जे छोटे कारखाने आहेत, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कर्मचाऱ्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. नाही, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना समजून घेतलंही जातं, पण कर्मचारीच काही वेळा समजत नाही. मग त्यावेळी मात्र एक वेगळं अर्थात स्ट्रॅटेजी वर्कआउट करावी लागते आणि त्या पद्धतीने रिप्लेसमेंट काही ठिकाणी करण्याची गरज भासते आणि ती करायला पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांना समजून घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवसायाला समजून घेणं ही कर्मप्राप्त गोष्ट असते, पण काही ठिकाणी ते होत नाही किंवा बऱ्याच वेळा आज लेबरचा इश्यू हा सगळीकडेच चालू आहे. पण तुम्हाला इथे इथे उत्तम पद्धतीने त्यांना सांभाळण्यासाठी प्रयत्न मात्र केलेच पाहिजे. जेव्हा आपण लोकांच्या खऱ्या अर्थाने ज्या गरजा आहेत त्या समजून घेतो, तेव्हा आपण अधिक मजबूत नातेसंबंध निर्माण करू शकतो अर्थात. आणि त्याचे निर्णय घेताना आपल्याला त्याचा फायदा होतो. अधिक मूल्य जर आपण निर्माण करायचं ठरवलं, तर आपल्याला कळलं पाहिजे समज म्हणजे नक्की काय.
आणि ती समज काय आहे? व्यक्तिगत समाज आहे, कौटुंबिक समाज आहे, सामाजिक समाज आहे, ते सगळ्या समजा वेगळ्या आहेत. पण इथं उद्योगाची समज मात्र वेगळी आहे मित्रांनो. ग्राहकांच्या गरजा काळजीपूर्वक आहे का? ते काय विचारतायत, काय बोलतायत, काय तुमच्याशी चर्चा करतायत, ते आल्यानंतर कोणत्या पद्धतीची तुमच्याकडून अपेक्षा करतायत. आणि कर्मचाऱ्यांना निश्चित त्यांची स्वप्न आहेत, त्यांनी ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घ्या, आणि त्यांच्यासमोर ही काही आव्हानं आहेत तेही समजून घ्या, आणि त्या फॅसिलिटेट तुम्ही त्या गोष्टी केल्यात तर निश्चितचपणे तुम्हाला उत्तम पद्धतीने कर्मचारी नातेसंबंधही चांगले ठेवतात. पण काही ठिकाणी चांगलं देऊन सुद्धा लोकांना समजत नाही, याही काही गोष्टी आहेत. त्या सर्व श्रुत आहेत, ते काही बोलण्यामध्ये म्हणजे ते तुम्हाला सांगण्यामध्ये मला विशेष तथ्य वाटत नाही. कारण तुम्ही आणि मी ते खऱ्या अर्थानं रोज पाहत आहे, आणि त्याच्यावरती आपण स्ट्रॅटेजी वर्कआउट करत असतो. बाजारपेठेमध्ये जे बदल होतात ते बदल ओळखता आले पाहिजे, आणि त्यानुसार स्वतःला बदललं पाहिजे, आणि आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये बदल घडून आणले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीकडे विविध दृष्टिकोनातून आपण पाहायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, गृहीतकार नाही, म्हणजे अझम्पशन, असं झालं तर तसं, जर तर या गोष्टी नाही, तर वास्तविक गरजा ज्या आहेत त्यावरती तुम्ही खऱ्या अर्थानं विकसित केल्या पाहिजेत काही गोष्टी. आणि मग तुमचं मग मोठं बजेट असेल किंवा छोटं बजेट असेल, पण ते व्यवसायाच्या यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थानं कार्यान्वित झालं पाहिजे. अनेकदा बरेच व्यवसाय अधिक यशस्वी होताना आपण पाहतो, पण त्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत की ते ग्राहकांना समजतात. म्हणजे ग्राहकांना इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मी सेवा कशी देऊ शकतो हे जर त्याला कळालं, त्या उद्योजकाला, तर निश्चितपणे त्याला खऱ्या अर्थानं व्यवसाय समजला असं म्हणावं लागेल. समज निर्माण करणे म्हणजे सहानुभूती नाहीये बरं का. ती खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्याला कळसी दाखवणं हेही नाही, तर त्यांच्या भावना, म्हणजे तुम्हाला एम्पॅथी महत्वाची आहे. त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना काय फील होतं ते अंडरस्टँडिंग आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सहानुभूती निर्माण करणं हे एका दृष्टिकोनात आवश्यक असतं, पण सहानुभूतीवर विश्वास आला पाहिजे. सहानुभूतीवर विश्वास येत नसेल तर तुमचा विश्वास मजबूत होत नाही. आणि म्हणून आपली नातीसंबंध निर्माण करत असताना एक शाश्वत यश आपल्याला मित्रांनो मिळू शकतं. तुम्ही स्टार्टअप चालवत असाल, कौटुंबिक व्यवसाय सांभाळत असाल, किंवा मोठी संस्था तुम्ही उभा करत असाल, तर लोकांना समजून घेण्याची तुमची क्षमता, तुमच्या नेतृत्वाची, त्याचप्रमाणे प्रभावाची आणि विकासाची दिशा ही खऱ्या अर्थानं ठरते. त्यामुळे तुमचं नेतृत्व हे कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे, तुमच्या व्यक्तिगत विचारांमध्ये तुम्हाला बदल करावा लागेल, स्वतःमध्ये बदल करावे लागतील, तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीने विकसित होता येतं मित्रांनो. बऱ्याच वेळा आपण स्वतःवर खर्च करत नाही. ती पण बऱ्याच वेळा गोष्टी पाहायला मिळतात की स्वतःवरती लोकच खर्च करत नाही, किंवा कंपनीच्या विकासासाठी काही लोक खर्च करत नाही. ते करणं गरजेचं आहे. तर त्याचा फायदा काय होतो की त्या अनुषंगाने त्या गोष्टी त्या पद्धतीने समजल्या जातात मित्रांनो. म्हणून मला विश्वास आहे की तुम्ही आज या पद्धतीने सगळ्यांना समजून घ्याल, आणि तुमच्या व्यक्तिगत कुटुंबाचा आणि त्याचप्रमाणे तुमच्या उद्योजकाचा तुम्ही विकास करा. तर मित्रांनो, तुम्ही उत्तम पद्धतीने स्वतःला समजून घेऊन स्वतःचा विकास करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात त्या गोष्टीवर तुम्ही विशेष लक्ष द्या, आणि म्हणूनच तुमची ही अदृश्य शक्ती तुमची ताकद होऊ शकते. तेव्हा प्रत्येक उद्योजकाकडे ही अदृश्य शक्ती असते. म्हणून मित्रांनो, स्वतःचा औरा तुम्ही जपा. तुमचे विचार, तुमची मूल्य, तुमचं नेतृत्व एक सकारात्मक ऊर्जेने भरून जाऊ देत, आणि तुम्ही इतरांवरती प्रामाणिकपणे कनेक्ट व्हा. आणि म्हणूनच ग्राहक राजाला सांभाळा, आणि त्या पद्धतीने तुमची व्हॅल्यू ऍड करा. पहा, तुम्हाला यश निश्चित प्राप्त होईल. तर काय मित्रांनो, आजचा माझा विचार तुम्हाला आवडला का? निश्चितच आवडला असेल तर चला मित्रांनो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परत मी तुम्हाला भेटेन. धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पाहता. जर तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही आम्हाला या गोष्टीची गरज आहे, आम्हाला काही गोष्टी आमच्यामध्ये बदल करायचे आहेत, तर नक्कीच माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 7768981355, 7768981355. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही व्हिडिओला लाईक करता, सबस्क्राईब करत आहात, आणि मित्रांनाही पाठवता. धन्यवाद, आणि पुन्हा लवकरच भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग.